आमदार महोदयांकडूनच आता फोटो सेशन करण्यात आलेला आहे। 12वीचा पेपर सुरू असताना हे फोटो सेशन करण्यात आलं। परीक्षा केंद्रात जाऊन काळेंनी फोटो सेशन केलं। मोबाईल घेऊन जाण्यास परीक्षा केंद्रावर बंदी असताना देखील आमदार काळे यांनी फोटो सेशन केलेलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी फोटो सेशन केलेलं आहे। 12वीचा पेपर सुरू असतानाच त्यांनी फोटो सेशन केलं। परीक्षा केंद्रामध्ये जाऊन फोटो सेशन केल्यामुळे आता वाद निर्माण झालेला आहे। मोबाईल घेऊन जाण्यास परीक्षा केंद्रावर बंदी असते तरी देखील आमदार महोदयांनी फोटो सेशन केलेलं आहे। 12वीचा पेपर सुरू असतानाच आमदार विक्रम काळे यांनी फोटो सेशन केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी 12वीचा पेपर सुरू असतानाच फोटो सेशन केल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। परीक्षा केंद्रामध्ये जाऊन त्यांनी फोटो सेशन केलंय। मोबाईल घेऊन जाण्यास परीक्षा केंद्रामध्ये बंदी असते तरी देखील आमदार काळे यांनी फोटो सेशन केल्यामुळे आता नवा वाद उद्भवू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी फोटो सेशन केलेलं आहे। परीक्षा केंद्रावर मोबाईलला मनाई असते तरी देखील फोटो सेशन केल्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो। भर परीक्षा केंद्रामध्येच आमदार महोदयांनी फोटो सेशन केल्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी परीक्षा केंद्रामध्ये जाऊन फोटो सेशन केलेलं आहे। खरं तर परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास बंदी असते तरी देखील त्यांनी आतमध्ये जाऊन फोटो सेशन केलंय। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आमदार महोदयांनी फोटो सेशन केल्यामुळे आता नवा वाद उद्भवतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। सध्या आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि मागच्या 8 दिवसापासून 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत। ह्या परीक्षा कॉपीमुक्त असतील असं राज्य शासनानं खरं तर जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने तशा हालचाली देखील सगळ्या ज्ञानेश्वर थोडंसं थांबवतोय। स्वतः आमदार विक्रम काळे आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। काळेजी, तुमचे हे फोटो सध्या समोर आलेले आहेत। 12वीचा पेपर सुरू होता, तुम्ही परीक्षा केंद्रावर गेलेले होते आणि त्या ठिकाणी तुम्ही फोटो सेशन केलंय, काय नेमकं घडलंय? फोटो सेशन काही केलं नाही। वर्गात परीक्षा कशा पद्धतीने चालल्या पण त्याची पाहणी केली। हे फोटो आपण टाकले सोशल मीडियावरती आणि ते आता मी बोर्डाचा अनेक वर्षापासून मेंबर आहे आणि परीक्षा ह्या चांगल्या निकोप वातावरणात व्हाव्यात, कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आपण प्रत्येक सेंटर हे ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण विभागाला जोडलेलं आहे। तिथं आपण एक पथक पण बसवलेलं आहे की जे पथक त्या तालुक्यातल्या त्या जिल्ह्याच्या सगळ्या केंद्रावर निगराणी करेल की कोण आलं होतं, कोण गेलं होतं, हे सगळं त्यांना प्रत्यक्ष दिसतंय आणि मी स्वतः जाऊन ते चेक करतोय की बाबा हे चालू आहे का नाही। तिथं महसूल विभागानं सुद्धा पथक नेमलंय, ते पथकातले लोक तिथं उपस्थित आहेत का नाही, ते त्यांची ड्युटी करतायत का नाही। म्हणजे ह्या पद्धतीने हे सगळं आपण का करतोय तर बाबा कुठेही कॉपी होऊ नये आणि मुलांनी अतिशय निकोप वातावरणात ह्या परीक्षा द्याव्यात यासाठी आपला सगळा प्रयत्न चालू आहे आणि तो सक्सेस होताना दिसतोय। आता आपण कॉपीचं तुलना जर प्रमाण पाहिलंय मागच्या वर्षाचं किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षाचं तर या वर्षी अगदी कमी कॉपी सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली। काही ठिकाणी तर कॉपी झालेली नाही आजपर्यंत, हे पण चित्र समोर आलेलं आहे। काही ठिकाणी झाली हे मान्यच आहे, पण तो ती होऊ नये यासाठी आपला सगळा प्रयत्न सुरू आहे। नाही विक्रम काळेजी, तुम्ही पाहणी केली असं म्हणताय, मात्र मोबाईल न्यायला परीक्षा केंद्रावर बंदी असते आणि त्यामध्ये तुमचे फोटो बाहेर आलेले आहेत, त्यामुळं हा सगळ्या चर्चा सुरू झाल्या। नाही, परीक्षा केंद्रावरती बंदी कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरू नये। पूर्वी आपण ह्याला कॅल्क्युलेटर वापरायचो गणिताच्या पेपरला, आपण त्याच्यावरती त्याचा वापर करायचो, पण ते आता सगळं बंद केलंय। त्याचा गैरवापर होऊ लागला म्हणून हे बंद केलंय। त्यामुळे त्यांना सगळ्यांना बंदी आहे हे मान्यच आहे ना, त्याच्याबद्दल दुमतच नाही। आपण आपला मोबाईल सायलेंट करून काय चाललंय हे लोकांसमोरही यावं, पालकांनाही बाबा ते तिथं जे पालक नेहमी जातात, आज सुद्धा जालन्यात एक प्रकार घडला की पालक मोठ्या संख्येनं केंद्रावर गेले होते, ते तुम्हीच दाखवलं टीव्हीवरती आम्ही पाहतोय। त्यामुळे एक पारदर्शकता त्यामध्ये यावी, पालकांना सुद्धा कळावी वा परीक्षा अतिशय निकोप वातावरणात चालल्यात आणि आपला मुलगा सुरक्षित परीक्षा देतोय, ही पण त्यांची जागृती व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। निश्चित विक्रम काळेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी हे फोटो सेशन केलेलं आहे। 12वीचा पेपर सुरू असतानाच त्यांनी फोटो सेशन केलं। परीक्षा केंद्रामध्ये जाऊन काळेंचं फोटो सेशन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। मोबाईल घेऊन जाण्यास परीक्षा केंद्रावर बंदी असते तरी देखील आमदार काळे यांनी फोटो सेशन केलेलं आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांचं हे फोटो सेशन सध्या वादात अडकलेलं आहे। 12वीचा पेपर सुरू असतानाच फोटो सेशन त्यांनी केलेलं आहे। परीक्षा केंद्रात जाऊन त्यांनी फोटो सेशन केलं। मात्र आपण परीक्षा कशा पद्धतीने पार पडते निकोप वातावरणात कॉपीमुक्त अभियानाचा आढावा घेण्यासाठी आपण आल्याचं आमदार काळे यांनी सांगितलेलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, हे फोटो सगळे बाहेर आलेले आहेत त्यामुळे नवा वाद उभा राहतोय। मात्र आमदार काळे यांचं म्हणणं आहे आपण पाहणी करायला आलो होतो। अगदी बरोबर आहे। बोर्डाचे जे मेंबर असतात ते परीक्षा कशा चालल्यात हे पाहू शकतात। खरं तर फक्त आमदारच फक्त बोर्डाचे मेंबर असतात असं नाही, तर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि वेगवेगळे लोकप्रतिनिधी सुद्धा असतात। मात्र असा प्रकार इतर कुणीही केलेला दिसत नाही। मात्र विक्रम काळे यांनी हे जाणीवपूर्वक फोटो काढले आणि ते सोशल माध्यमावर खरं तर त्यांनी शेअर केले, त्यामुळे त्यांचा हेतूवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अडथळा झाला असा देखील आरोप होतो आहे। आणि विक्रम काळे यांनी जे परीक्षा सुरू असतानाच ज्यांचं हे फोटो सेशन आहे त्यामुळे एक नवीन वाद सुरू झालाय। राज्यात खरं तर सध्या सुरळीत परीक्षा सुरू आहेत असं म्हणावं लागेल आणि राज्य सरकारने जे कॉपीमुक्त परीक्षाचं अभियान राबवलेलं आहे त्या अभियानाला छेद देणारीच कुठेतरी ही घटना म्हणावी लागेल। एकंदरीत आमदार विक्रम काळे यांनी जे फोटो सेशन केलंय त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे। ज्ञानेश्वर, आपल्याला कल्पना आहे विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिलेला असतो पेपरसाठी, परीक्षेसाठी, आणि अशा पद्धतीचं जर फोटो सेशन होत असेल तर निश्चित आहे, स्वाभाविक आहे की विद्यार्थ्यांचा वेळ काहीसा वेळ या सगळ्या घडामोडींमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे त्यांचं देखील नुकसान होऊ शकतं। अगदी बरोबर आहे। मुळात हाच प्रश्न या निमित्तानं उभं राहिलेला। आपण काही पालकांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस देखील त्यांचं असं म्हणणं होतं की अगोदरच कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली जी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे जी पदकं आहेत ती विद्यार्थ्यांच्या हॉलमध्ये जात आहेत आणि त्यांची तपासणी निश्चितच, त्यामुळे आता ज्ञानेश्वर आपण पाहतोय नव्या वादाला देखील तोंड फुटताना दिसतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।